सादर करीत आहोत रमजान ईद निमित्त समन्वित रूपक पवित्र महिना रमजानचा। माह रमजान को बरकत का महीना कहिए, खास अल्लाह की रहमत का महीना कहिए। माह रमजान को बरकत का महीना कहिए, खास अल्लाह की रहमत का महीना कहिए। इस महीने में ही कुरान की तकमील हुई, यानी अल्लाह के फरमान की तकमील हुई। इम्तिहान सब्र का इस तरह दिया जाता है, भूख और प्यास की शिद्दत को सहा जाता है। ख्वाहिशे दिल की जो रोजे में मिटा देता है, ख्वाहिशे दिल की जो रोजे में मिटा देता है, अपने हाथों से खुदा उसको जजा देता है। अपने हाथों से खुदा उसको जजा देता है। अपने रोजे की ये बरकत जरा आकर देखो, एक नजर सूए फलक आंख उठा कर देखो। श्रोते हो, पवित्र रमजान महिना हा आपल्या मुस्लिम धर्मीय बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सण असतो। या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास ठेवतात आणि ईश्वराची उपासना करतात। रमजान महिन्याचं मुस्लिम बांधवांसाठी काय महत्त्व आहे याविषयी आपल्याला सांगत आहेत रफिक पटवे। अस्सलाम अलैकुम याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर ईश्वराची कृपा असो। उत्तरादाखल समोरचा माणूससुद्धा वालेकुम अस्सलाम असं म्हणतो, म्हणजे तुमच्यावर सुद्धा ईश्वराची कृपा असो। आपण पाहतो आहे की रमजान पर्व सुरू आहे। रमजान हा अरेबिक भाषेतला शब्द आहे। रमजपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि रमज याला म्हणतात। याचा अर्थ होतो मराठीमध्ये जाळून खाक करणे, जाळून टाकणे। म्हणजे याचा अर्थ असा की आपल्यामध्ये जे वाईट प्रवृत्ती आहेत, जे काही वाईट सवयी आहेत, जे काही आपण वाईट कृत्य करतो त्या सर्वांना जाळून टाकणारा, खाक करणारा असा महिना म्हणजे रमजान। आता या रमजान महिन्याचे 29 किंवा 30 असे उपवास धरले जातात। त्याला अरबी भाषेमध्ये रोजा असं म्हणतात। रोजा याचा अर्थ होतो स्वतःला रोखून ठेवणे। कशापासून? तर खाण्यापिण्यापासून, आणखी दुसऱ्या जे काही ॲक्टिव्हिटी आहे, पाणी पिणे वर्ज्य असते, जेवण वर्ज्य असते, जे काही आपण दिवसभरामध्ये खातो पितो त्याच्यापासून स्वतःला रोखून धरणे याला रोजा असे म्हणतात। परमेश्वर आपल्याला उपाशी ठेवून काय इच्छितो? जो माणूस आपण माणूस म्हणून जो जगत असतो, जीवन जगत असतो, तर आपल्याला अशा लोकांची सुद्धा जाणीव व्हायला पाहिजे जे उपाशी राहतात। आपल्या घरामध्ये जर सर्व वस्तू आहेत, आपण खातो पितो, परंतु उपवास ठेवल्यानंतर तो जर लखपती असला, करोडपती असला तरीसुद्धा तो माणूस सकाळी 5:30 वाजून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत त्याला उपाशी राहावं लागतं। याच्यामुळे परमेश्वराची अशी इच्छा असते की जसं तू पोटभर खातो किंवा आज तू उपाशी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर असे लोक दुनियेमध्ये अनेक आहेत ज्यांच्या घरामध्ये खायला प्यायला राहत नाही। तर तुला त्यांची जाणीव व्हावी की भूक काय असते, तहान काय असते। आणि परत परमेश्वराने आपल्यावर जी कृपा केलेली आहे, हे जे पाणी आहे, हे जे वस्तू आहे, अन्न आहे, अन्नपदार्थ आहे, फलफ्रूट आहे, हे सर्व किती महत्त्वाचे आहे आणि याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे। ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट आहे की ज्या जगामध्ये जे भुकेले आहेत, जे तहानलेले आहेत, ज्यांच्याजवळ काही नाही आहे, त्यांचे सुद्धा जाणीव या रोजामुळे आपल्याला व्हायला पाहिजे। या उद्देशाने हा उपवास धरला जातो। आता हे जे रोजे आहेत ते सर्वांसाठी, सर्व मुस्लिमसाठी अनिवार्य आहेत, परंतु त्यांच्यामधून जर कोणाला आजार असेल किंवा एखादा म्हातारा माणूस झालेला असेल, त्याचे वय 80 वर्ष झालेले असेल, आता तो कसं काय उपाशी राहू शकणार? किंवा डॉक्टरांनी काहीतरी ट्रीटमेंट दिलेलं आहे तर तुम्हाला सकाळी हे गोळ्या घ्याव्या लागतील, दुपारी हे गोळ्या घ्याव्या लागतील, तर आणि तो जर तरुण आहे तर अशा तरुण लोकांना परमेश्वरांनी मुभा दिलेली आहे की तुम्ही असं करा की रमजानचे जे 30 रोजे आहे
त्याच्यामध्ये तुमचा ट्रीटमेंट जो चालू आहे 15 दिवसाचा म्हणा 10 दिवसाचा म्हणा ते पूर्ण करून घ्या. आणि रमजान नंतर केव्हा तरी हे 10 दिवस जे तुम्ही उपास ठेवलं नाही ते उपवास तुम्हाला पूर्ण करायचे आहे. हे उपवास माफ नाही. परंतु जे वयस्कर वडीलधारी माणसं आहेत ज्यांचे वय झालेले आहे त्यांनी मग त्यांच्या जर ताकद असेल त्यांच्यामध्ये जर त्यांनी एक भुकेल्याला जेवण घालायला पाहिजे एक उपवासाच्या मोबदल्यात. अशा प्रकारे हा रमजान महिना अनिवार्य तर आहे परंतु याच्यामध्ये जबरदस्ती नाही. परंतु आता हा जो उपवास आपण ठेवतो तर परमेश्वर असं म्हणतो दिव्य कुराणामध्ये की मी तुमच्यासाठी वर्षभरातून महिनेभरचे रोजे जे अनिवार्य केलेले आहे त्याच्या मागचा उद्देश आज आहे की तुमच्यामध्ये ईशभिरुता निर्माण व्हावी. परमेश्वर मला पाहतोय रोजा ठेवतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्ही जर विशेष करून मुस्लिम जे मोहल्ले असतात वाडे असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही जाल तर तुम्हाला लहान लहान मुलं 10 वर्ष 12 वर्षाची मुले ज्यांनी उपास ठेवलेले आहे घरामध्ये कोणी नसतं सर्व दुपारी झोपलेले असतात. परंतु असं कधी होत नाही का तो किचनमध्ये गेला आणि त्याने पाण्याचे 2 गुण घेतले म्हणून. कारण काय त्याच्या नजरेसमोर हेच असतं की मला परमेश्वर पाहतो आहे. मी त्याच्या नावाने उपवास ठेवलेला आहे आणि त्याची नजर माझ्यावर आहे म्हणून एकही अन्नाचा घास किंवा पाण्याचा घूट तो पित नाही. म्हणजे याच्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या मनामध्ये ईशभिरुता निर्माण होते. परमेश्वराला हेच अपेक्षित आहे की तुम्ही बाकीचे जे 11 महिने आहे वर्षाचे त्याच्यामध्ये सुद्धा ईशभिरुता ठेवावी. मी तुम्हाला प्रत्येक जागी पाहतो आहे, अंधारामध्ये पाहतो आहे, उजाळ्यामध्ये पाहतो आहे. तर तुम्ही तेच कृत्य करायचे मला अभिप्रेत आहे. किंवा मी जे तुम्हाला शिकवणी म्हणून प्रेषित मोहम्मदच्या माध्यमाने जे काही शिकवण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि जो ग्रंथ आहे कुराण हा पण तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे जे 11 महिने आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच जीवन जगायचं. श्रोते हो, रमजान महिना हा ईश्वराच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्याचं मुस्लिम बांधवांसाठी खूप धार्मिक महत्त्व असतं. रोजा म्हणजेच उपवास याचे काही नियम असतात. हे नियम रमजानमध्ये पाळावे लागतात. याविषयी आता आपल्याला सांगत आहेत मोहम्मद इब्राहिम. आपल्या सेवेत रमजानच्या शुभेच्छा व्यक्त करतो. रमजान ह्या महिन्याचे 2 वैशिष्ट्य आहे. एक तर आहे पूर्ण महिनाभर उपास फास्टिंग रोजा आणि दुसरं आहे पवित्र ग्रंथ कुराणाचं अवतरण ईश्वराकडून. हे 2 वैशिष्ट्य आहे. पवित्र कुराणात असं म्हटलेलं आहे शहरो रमजान लजी उंजिल फिहिल कुरान हुदल लिन्नास व बय्यनात मिनल हुदा वल फुरकान वमन शहिद मिनकुम शहर फल्यसुम. रमजान असा महिना आहे ज्या महिन्यात ईश्वराने मानव जातीच्या मार्गदर्शनासाठी आपला शेवटचा ग्रंथ पवित्र कुराण आपल्या शेवटचे पैगंबर प्रेषित संदेष्टा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अवतरित केलं. हे मार्गदर्शन आहे सर्व मानवजातीसाठी आणि सत्य आणि असत्य काय आहे यामध्ये फरक दर्शविणारा आणि मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. तर जेव्हा जेव्हा रमजान येईल तेव्हा तुमच्यावर उपास फास्टिंग आणि रोजा अनिवार्य करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हा रोजा रमजानच्या महिन्यात मुसलमान बांधव ठेवतात. तसं सर्व धर्मात उपासाची संकल्पना आहे. उपासाचा उद्देश जो कुराणमध्ये नमूद केलेला आहे तो असा आहे की एकीकडे आपला संबंध आपला जो ईश्वर आहे आपला जो स्वामी आहे त्याच्याशी मजबूत व्हावा आणि दुसरीकडे लोकांशी आपण प्रेमाने सहानुभूतीने करुणाने दयेने शांततेने वागावे. श्रोते हो, रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी रोजा म्हणजेच
उपवासाचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. पण सायंकाळी रोजा सोडताना म्हणजेच इफ्तारी तसंच सकाळी सहरीची तयारी करण्यामागे महिलांची देखील खूप मोठी भूमिका असते. या रमजान महिन्यात महिलांना संपूर्ण कुटुंबाची अधिक काळजी घ्यावी लागते. तर आता ऐकूया रमजान महिन्यात महिलांची भूमिका याविषयी आपल्याला सांगत आहेत प्राध्यापक डॉक्टर फिरदौस जावेद सिद्दीकी. आता रमजान महिना जे आहे यात रोजा असल्यामुळे सकाळी आम्हाला सहरी आणि संध्याकाळी इफ्तारी. सकाळी 5 वाजता 5:30 वाजेपर्यंत आम्ही सेहरी करतो. सहरीचा अर्थ सहर मानी सकाळ असते, म्हणजे सहरी मानी सकाळचा भोजन. आता इस्लाममध्ये रोजामध्ये सकाळचा भोजन हा कंपल्सरी आहे, म्हणजे सकाळी काहीतरी खाल्लं पाहिजे. कारण दिवसभराचे जे काम आहे ते करायला आपल्या शरीरात एनर्जी पाहिजे, थकवा नको आणि दिवसभर आपल्यात उत्साह बाकी राहायला पाहिजे. यासाठी सहरी जी आहे कंपल्सरी आहे. यात असं नाही की खूप चमचमीत भोजन करायचं आहे किंवा काही करायचं आहे. थोडाफार जे आपल्याला पाहिजे एनर्जीसाठी दूध, ब्रेड, चहा, पराठा असा काहीतरी खाल्ला पाहिजे. आणि असा सकाळी 5:30 वाजता रोजा सुरू होतो. ज्या लोकांना डायबिटीज आहे, BP आहे, असे लोक सकाळीच आपलं औषध पण घेतात. रेग्युलर जे रूटीन मेडिसिन असतात ते पण घेतात. आणि यात महिलांचा खूप महत्त्वाचा रोल असतो. कारण महिला तर ती घरची प्राईम मिनिस्टर असते. ती आपले घरचे सगळे लोकांची देखभाल करते, त्यांचे जेवणाच्या, त्यांचे हेल्थ इश्यू बघते, म्हणून ती घरची डॉक्टर पण असते. आणि त्याच्यामुळे महिला व्यवस्थित कोणाला काय पाहिजे, काय द्यायला पाहिजे, कोणी लहान मुलांनी काय खायला पाहिजे, घरचे जे मोठे बुजुर्ग लोक आहेत त्यांनी काय खायला पाहिजे, असं सगळं व्यवस्थित करून सकाळची ते तयारी रात्रीच करून ठेवतात आणि सकाळची सहरी होते. त्याच्यानंतर दिवसभर तो आपले ड्युटी, आपले काम, शाळा, महाविद्यालय जे काही आपले शेड्यूल असतात ते पूर्ण करतात दिवसभर. कुराण शरीफ वाचन, धार्मिक दुसरे काम, शेजारी पाजारी गरीब लोकांना काही मदत, असे बरेच काम सगळे लोक करतात. आणि त्यात महिलांचा पण सहभाग असतो. महिला पण एक स्पिरिच्युअल महिना आहे. स्पिरिच्युअल महिना असल्यामुळे त्यात जास्त बिझी असतात आणि काही ना काही करून ते पण या सगळ्या कामात मदत करतात. संध्याकाळी साधारण सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6-6:30ला उपवास सोडला जातो आणि त्याला इफ्तारी म्हणतात. इफ्तारी म्हणजे दिवसभर जे सकाळी 5:30ला आपण सेहरी केलेली असते, दिवसभर पाणी नाही, दुसरा काही अन्न नाही, काहीच घेत नाही आणि मग तो उपवास संध्याकाळी 6:30ला सोडला जातो आणि त्याला इफ्तारी म्हणतात. या इफ्तारीमध्ये खास करून विविध प्रकारचे फ्रूट्स, शरबत, लस्सी असे पदार्थ असतात. काही तळलेले आणि चमचमीत पदार्थ पण लोक करतात जिभेला चव यावी म्हणून. त्यात समोसे, पकोडे, कबाब वगैरे पण करतात. आणि त्यासाठी महिला दुपारपासून तयारीला लागतात आणि दुपारी त्याची तयारी करून संध्याकाळी रोजा सोडण्यापूर्वी ते सगळे तयार करून ठेवतात. यात असं असतं की ही इफ्तारी शेजारी आजूबाजूला जे लोक राहतात त्यांच्याकडेही पाठवतात, ते आपल्याकडे पाठवतात इफ्तारी आणि आम्ही त्यांच्याकडे पाठवतो. याचे मागे एक कारण असतो की हे इफ्तारी प्रत्येकाचे घरी व्हायला पाहिजे, कोणी उपाशी राहायला नको आणि सगळ्या घरात जे आहे तर व्यवस्थित इफ्तारी किंवा उपवास सोडला जावा, याच्या मागे हा एक उद्देश आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक आपल्या शेजारी पाजारीकडे एक प्लेटमध्ये विविध प्रकारचे फ्रूट आणि जे काही आपण बनवलेलं आहे आज खास इफ्तारीसाठी मेनू ते पाठवतात. हे असं दिवसभर ची तयारी महिला करतात. जर सहरीचं विचारलं तर सहरीची तयारी पण महिला रात्री करून ठेवतात. कारण या महिन्यात महिला
2 प्रकारे जे आहे तर बिझी असतात. एक ते आहे तर हे सेहरी आणि इफ्तारीची तयारी आणि दुसरं जे आहे तर आपलं धार्मिक काम जे आहे, आमची तरावीची नमाज असते, कुराण पठण असतं, अजून काही गोरगरीब लोकांना मदत करायची असते, त्या कामात पण महिला बिझी असतात. म्हणून रमजान महिना महिलांचा खूप बिझी शेड्यूल असतात. श्रोते हो, रमजान महिन्यात महिलांच्या भूमिकेविषयी आपण जाणून घेतलंच. महिला या रमजान महिन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. याच भूमिकेविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. रमजान महिन्यात महिलांच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत नसरीन मेहमूद खान. महिलांची याच्यात काय भूमिका आहे? महिला ज्या आहेत याच्यात खूप चांगली पार्श्वभूमी जी आहे निभवतात. म्हणजे त्यांची जी आहे खूप जास्त जी आहे जबाबदारी वाढून जाते. कारण रमजानची दिनचर्या कशी असते की सहरी आपण ऐकलं असेल, सहरी जी आहे सकाळी 3:30 पासून 4:15 पर्यंत ज्याचं वेळ आहे संपण्याचं. तर महिला जी आहे 3 किंवा 3:30 वाजता उठतात आणि उठून काय करतात, सर्वात आधी तहज्जुदची म्हणजे ज्याला आपण नफिल नमाज असं म्हणतो ती पढतात आणि नंतर सर्व घरच्या सर्व लोकांसाठी पदार्थ तयार करतात, जेवण तयार करतात सहरीसाठी आणि सर्व लोकांना उठवतात. उठवल्यानंतर सर्वांना त्या जेवण जे आहे सहरी जे आहे परोसतात. नंतर त्या स्वतः जे आहे सहरी घेतात. अच्छा, याच्यात मी एक ॲड करते की काही घरात पुरुषसुद्धा महिलांना सहरी परोसतात. कारण की ज्या घरात महिला म्हणजे कोणी नाही आहे दुसरे काम करणारे, ही प्रेषित पद्धत आहे. प्रेषितांनी स्वतः हे काम केले आहे. तर काही पुरुष जे आहे आपल्या घरांच्या महिलांसाठी सुद्धा जे आहे सहरी त्यांना खायला देतात. श्रोते हो, आपणा सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. चांद नजर आ गया, अल्लाह ही अल्लाह छा गया. चांद नजर आ गया, अल्लाह ही अल्लाह छा गया. रोजे रखने वालों की है ये जीत, मिलो तुम गले सबसे आई है ईद. मुबारक मुबारक आई है ईद, ईद मुबारक आई है ईद. श्रोते हो, आत्ताच आपण रमजान ईद निमित्त समन्वित रूपक ऐकलत पवित्र महिना रमजानचा. सहभाग मोहम्मद समी मोहम्मद इब्राहिम, प्राध्यापक डॉक्टर फिरदोस जावेद सिद्दीकी, नसरीन मेहमूद खान आणि रफीक पटवे यांचा होता. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. सादर करीत